ए कुठं चाललीस? त्याची गाडी आली अण्णा. अरे त्याला उठव ना. तुम्हाला माहिती ना तू कसा आहे अण्णा. बरं जा. अगं आपल्या प्रेमासाठी मी थंडगारट्याचा विचार न करता तुझ्यासाठी आलो आणि तू असं म्हणते मला. अरे माहितीये आणि उगाच कोणी बघितलं ना तर मोकार विषय होईल. ओके या पुष्पाची श्रीवल्ली आहे तू त्यामुळे मी काय कुणाला भेट नाही कुणी बघते. लय नको पुढचं बोल घेतोय ना दूध दे. बघा कार्ट अजून झोपलंय. आता ही पोरगी दूध घालायला गेली आणि महाराज झोपलेत निवांत. अहो मग काय झालं एक दिवस दूध घातलं म्हणून उठवत जावा. काम नाही धंदा नाही. हा उर्वरित वेळ दारू प्यायची फिरायचं. लिटर झाले 10 लिटर मांड. नको नको हाय तेवढंच घे. अन्न म्हणतात पगार कसा वाढतोय. काय असतं मी तुझ्या प्रेमासाठीच म्हणतोय. बरं ऐक त्या तुझ्या दादाला सांग आज जागरण आहे म्हणून संध्याकाळी म्हणाव. बर सांगते. जाऊ का? जा. बाय बाय. दाद्या हे दाद्या उठकी किती वाजले. अरे संध्याकाळी जागरणाला बोलवले तुला. उठले का महाराज? काम नको धंदा नको आहे की नाही. सकाळी दूध घालायला जा म्हटलं तर उठला नाही आणि जागरण म्हटलं की उठलाय वर. हा अरे काय चाललंय का तुझं वर. हा जरा रानात जावं काम करावी. हा अरे कसं लग्न होणार रे तुझं. अरे ह्याच्यामुळं आपल्याला तुला कळतंय का दाद्या. हा ह्याच्यामुळं आपलं लग्न होय ना. जरा काम करा. कळतंय का मी काय म्हणतोय ती. हा अरे अहो बास करा की किती बडबडशील. आता उठलंय नव्हता ते. अहो तुमच्या लाडामुळे तर ही पोरग बिघडलंय. काय नाही बिघडलेलं आणि अजून काय वय गेलंय वे माझ्या पोराचं. वय गेलंय मस्त येतील. कधी कधी यायच्या आणायच्या वेळेत. बसा गप जावा तुम्ही घरात. हे का हे असलंच चाललंय बघा. तुम्ही आम्हाला काही बोलू देऊ नका. हो हो आव घरीच या की. हा आपण बोलू ना. हो चालला का बोंबलत हिंडायला. हा नाही सुधारणार. जगन शेठ येते का नाही. येईल की आता काय ठेवली रोहित शेठला. ते तर आहेच. आहे आपली थोडी थोडी झाली आता. या या रोहित शेठ या. किती उशीर वाट बघायची रोहित शेठ. झाला उशीर. हो दमान दमान दमान
आपलं दमान नसतं. 90 कडे जास्त पॅक भरला काही टेन्शन आहे का? अरे हो जरा दमा ना. मग रोहित शेठ बोला. यावर्षी होते का नाही लग्न? हा कोणाच्या गोष्टी बोलाव्या की कशा? पण जगन शेठ काय म्हणा, मला एक डाऊट आहे बरं का. काय बोल? मला नाही आवडत यावर्षी लग्न होईल म्हणून. जगन शेठ या वर्षी आमचा काय लग्नाचा योग नाही. काय म्हणतोय हा. आता कशात थोडे करायचे? आमचं फादर लागले माग लग्न कर लग्न कर. आणि लग्न केलं तुम्ही बघताय एकाच वाघाची शेळी बघताय जगन शेठच. वाघ होता वाघ. वाघ असेल काय मग? बायकोच्या पत्रामध्ये लपतून वाघच आहे. वाघ असेल आता तुम्हाला दाखवाय पुरतं असतं आपलं. त्याला प्रेम म्हणतात सोप्या भाषेत. आहे का पहिल्यासारखं? अजिबात नाही ना. आधी फोन केला की लगेच हाजीर. पहिला जगन शेठचा फोन हा. येत आहे का? हा. आणि आता आपण फोन करावा लागतोय. रोहित शेठ मी का म्हणतो, हा. तुमचं ठीक आहे, बहिणीचं आहे की लग्नाचा विचार करा. करू की लहान आहे ते अजून. अहो लहान काय करा लग्न काय. तुम्हाला काय करायचंय तिचे? का कोणता पेंडा देणार आहे का तुम्ही? हा? पण नाही कसं आहे, पूर्वी वयात आहे लग्न झालं पाहिजे. त्याला आहे आमचा बाप समोर. समर्थ म्हणजे काय? आम्ही काय चुकीचं बोललो काय? हा? कसं पाहिजे? चुकीचं बोललो काय? बहिणीच काय करायचं मग तुला? आपण लग्नाचं बोललो ना, काय चुकीचं बोललो काय? आहे ना मग आम्ही समज. समर्थ म्हणजे काय? हा? नाही समर्थ म्हणजे काय? आमची बहीण लग्न आम्ही करायला आहे ना समर्थीला. मग तुम्हीच करणार की आमच्या कुठं मस्तकी मारणार आहे तुम्ही? बघतो ना मग होय. आम्ही. काय प्रत्येक त्यांची ती. जाऊ द्या. होय नाही समर्थ म्हणजे काय? आम्ही करू तिचं लग्न. मग करा, तुम्हीच करणार आहे की. पण काय हे काय? हा? तुला काय करायचे? काय करायचं म्हणजे? तुला काय करायचे? काय करायचं म्हणजे? हा? मी आहे ना भाऊजीचा, मी आहे ना खंबीर लग्न लावाय तिला. जगनशे हा? त्यांना सांगा बरं का समजून घेऊ. बघेल का मी? अरे बसायला का नो? ओ जगन शेठ सांगा त्याला. जाऊ द्या राव रोजचे. तुम्ही बोलवलं म्हणून मी आलो इथं. ह्या विषयासाठी नाही आलो. हे आलो म्हणजे पण काय करायचं मला? काय करायचं म्हणजे? हा? हा? आपण दारू प्यायला आलोय का घरचं कुठानं काढायला आलोय? काय करायचं मला? तुला काय करायचं माझ्या बहिणीचं? मी गोळीतच बोलतोय. आणि मी बी काय? गोडीचं बोलतोय. जगन शेठ सांगा त्याला. हा, मला नाही करायचं. याला का नका भांडण करू. अरे नाही करायचं मला. काय लग्नाचं बोलणं म्हणजे चुकीचं आहे होय? आजपासून तर तुझं थोबाड बघायचं नाही मला. अरे जा पण. काय तिकडे हल. बघतो तुला मी. अरे जा तुम्ही पण. जगनशे काय चुकीचं बोललो मी? हा? चुकीचं पण आता त्याला राग येते, काय करायचं? काय रागाचं काय? नाही आडत माझं पण गेला उतरा. याला का तुम्ही सगळी उतरून टाकली दारू. एक तर माही प्यायची नव्हती. म्हटलं कधी नाही सगळी आता रोहित शेट याला युवराज शेट आले. समजू द्या ना. रोहित शेट सांगू एक की मागाशी तुम्ही लपड करायचं नव्हतं पाहिजे. माझी चूक आहे का? चूक नाही की तुमची. आता ते युवराज शेटला बी कळलं पाहिजे की आपण घरचा विषय कुठं काढावा, कुठं कमीत कमी प्यायला बसले होतो काढायचं नाही कोणी. काय गरज होती का त्यांनी माझ्या बहिणीचा विषय काढायची? हे त्याला सांभाळायची का? जाऊ द्या, झाली ना त्याची चुकी. तुम्ही बी त्याच्या नादी लागत बसलाय, त्याच्या तोंडाला तोंड देत बसलाय. हाय ना माझा बाप खंबीर बहिणीचं माझ्या लग्न लावायला. हाय की आता मला बी माहित नाही होय तेव्हा. आता चुकीचा बोलला पण आता त्याच्या तोंडाला कोणी हात लावायचा? आमच्या नशिबाने का आमचं लग्न होत नाही? होईल ना तिचं बी. त्याची काय गरज होती? त्यानं चुकीच केलं. काय यायला बसले उगे त्याच्या एक तर तवा उतरली सगळी म्हणून हे परत लपड करायचं आले. तुम्ही सांगा काय चुकी होती? कशासाठी बोलवलं? त्यासाठी बोलवलं होतं का? हा? त्यासाठी बहिणीचा बोलवलं. विषय काढण्यासाठी बोलवलं होतं का तुम्ही मला? काय संबंध आहे का? किती दिवसापासून मित्र आहे आपण? लय दिवस आहे आता, कधीच असं होत नाही. काढलाय कधी विषय बहिणीचा? हे? मी काढलाय कधी तुमच्या घरचा विषय? तुम्ही काढलाय का माझ्या घरचा विषय? हम्म, हम्म. काय गरज होती का त्याची? तुम्ही नकारावर लोड घेऊ रोहित शेठ. जाऊ दे, विषय सोडून द्यायचा लगेच का? त्याच्या आईला त्याचं नाव नका घेऊ. एक तर झाली
कुठं आहे तू? अरे तुला हा रात्री सांगितलं ना मला जायचंय. हा लवकर गाडी घेऊन ये, लवकर. अय हिरो, कुठे चालला तुरु तुरु? हा, काम आहे महत्वाचं. निघालं बाया महत्वाचं काम. ती सरी काढली ट्रॅक्टरने जा वाढायला. ओ आबा, उद्या बघा एक काम, आज थोडं मला महत्वाचं काम आहे, जाऊ द्या की. अरे कसलं काम तुझं निघतंय सारखंच महत्वाचं? अगं तायडे, तुला नाही समजणार. होय होय, मला नाही समजणार. मला माहित आहे की का नाही समजणार ते. असू दे की, तुला समजलंय ना. मग? जाऊ दे ना मला. होय होय, लय शहाणा दिसतोस की. ए बाबा, मला काय भांडायला कोण बाय नको हाय. माझी मी हाय एकटी बरी हाय तवर. तुम्ही गेल्यावर बघ काय करायचंय ते. समजून की थोडं. आप्पा ह्याला सांगा बर का. अरे तो अक्षय कधी सुधारणार आहे रे? कधी सुधारणार आहे? जा बरं तू सरी वाढायला. आप्पा जाऊ उद्या बाळा, काय अडचण नाही. आप्पा तुम्ही ह्याला लय ढिलं सोडत जाऊ नका व. अगं आप्पाचा पूर्ण विश्वास आहे अक्षय माझा. तू ऐकत जा बरं का, ऐकत जा. अगं तायडे, हे आला का भास्करा तन करायचं. रोज सकाळ सकाळ तुमच्या बहीण भावंडाची हीच किरकिर ऐकावं लागते. जाऊ का, लय महत्वाचं आहे, लय गडबड आहे मला. बघा लाड परत डोक्यावर बसल तुमच्या आप्पा. त्याला बहिणीचं काय वाटणार नाही, पण जेव्हा काहीतरी घडेल ना तेव्हा मग बहीण डोक्यात येईल. हा, बहीण सांगते ती खोटं नसतं. बहिणीने बी काहीतरी बघितलेलं असतं तेव्हा बोलत असते. आप्पा अव तुमच्याच आधारासाठी म्हणते मी. नाही आप्पा तुमच्या संग लय दिवसभर. उद्या मी नांदाय गेल्यावर कोण आहे तुम्हाला? मग तुमच्याच आधारासाठी म्हणते व आप्पा. होय की बाय, तसं बरोबर आहे. त्याला आता जरा साथ दिली तर ती पुढं मला सांभाळली. त्याला बी लय होईचिड केलं म्हणजे म्हातारपणी माझं कसं हाल करेल. तेवढं बी बरोबर आहे. तू आपले जाशील आणि पुन्हा मग माझा हलवा केला याच्यापाशी. आता थोडी त्याला दिली म्हणजे बरं होईल जरा. उद्या जातो आम्ही सरी वाढायला लागेल. बर, घेते आवरून काम. ती दळण नाही रे ती. होय होय. हॅलो. हा थांब आले. आई, मी जरा कॉलेजला जाऊन येते. अगं आज कॉलेजला सुट्टी आहे ना? अगं एक्स्ट्रा क्लास चालू झालेत माझे. तुझे हे एक्स्ट्रा क्लासेस कधीपासून चालू झाले? हे काय 2-3 आठवडे झाले चालू झाले. बर, जाऊन ये आणि लवकर ये. हो हो चाल. होय का वर्षा, तुझ्या दादाचं माझ्या मेहण्याचं लगीन होतंय का ना? ठरतंय रे, पण ठरलं की मोडतंय लगेच. झालं ना लय ब्या काय सुधार म्हणावं जरा त्याला. गप, माझ्या भावाला काय पण बोलू नको. आई पण बोल नको म्हणजे. त्याचं लगीन झालं तर आपलं होणार आहे. का रे, तुला का काय लागली एवढी? अगं त्याच्या सोबतच्या मित्रांना 2-2 पोरं झाली. होऊ दे की मग. काय होऊ दे की, आपलं चिन्ह म्हणून कधी व्हायचं? अरे हो, त्याचं झालं की आपलं होईलच की. काय सांगू, मला तर असं झाले कधी होते कधी आपले लय गडबड झाली. माझ्यासाठी मी म्हणत नाही रे. माझ्या आई वडिलांना कसं वाटते, घरी नातवंड असते त्यांच्याशी खेळावी, माझ्यासाठी म्हणून नाही करत. आणि लय महत्वाचा विषय, माझी जी आजी आहे का नाही, ती तर डायरेक्ट म्हणते जोपर्यंत तुझं लिकरू बघत नाही तोपर्यंत मला मी जीवच नाही सोडणार. अच्छा, त्यांच्यासाठी का? तुला नाही का? अरे माझी तर भरपूर आहे ना, पण काय करणार ना, अशा अडचणी रोज लपून छपून भेटावं लागते आपल्याला. हे बघ अक्षू, माझा दादा आहे ना मनाने खूप छान आहे रे, पण तो पिण्यावारी गेलाय त्यामुळे तो तसं झालाय. तेच म्हणतोय मी, त्याला पिणं बिणं सोडून दे म्हणावं आणि चांगला राहा. बघू. चांगली मुलीसोबत लग्न कर, तर अशाने लग्न त्याचं लग्न नाही होणार. बघू, आलं एक स्थळ, बघते आता काय होतंय ते. बरं हे जाऊ दे. हा, आज काय आहे का ना? काय? जर त्यावेळेस मला सांगावं लागतं का? सांग की तू. अगं तू कधी तर ओळखून घे. ए अगं ऐक ना, ए वर्षा.
बरं चाललंय का? देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने सगळं काही व्यवस्थित चाललंय बघा. त्या आम्ही सांगितलेल्या कामाचं काय झालं? त्या लग्नाच्या कामाचं होय. अहो मग काय तेच की हो काम आमचं. चाललंय, तुमचेच काम चालले, थोडा वेळ लागतोय. ते शेजारच्या गावचे कोणते गावडे? हा गावडे. त्यांच्या दोन्ही मुलांची तुम्ही लग्न केली. जमवलं आपणच लग्न, पण तुमच्या अपेक्षा लय आहेत की मुलगी अशीच पाहिजे, मुलगी हीच नको, मुलगी तशीच पाहिजे. मग कसं लग्न जमणार सांगा बरं बहिणी, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. ह्यांचं काय ऐकताय? ह्यांचं अहो. असंच असतंय. अहो असं कसं, जरा थोडस तिचं बघितली पाहिजे, कशी आहे पोरगी काय नाही. हे बघा, आजपर्यंत मी सगळ्या मुली एक नंबर दाखवल्यात, स्वभावाने, दिसण्यानी, आहे का नाही मला सांगा? हो हाय की हाय. कुठली पोरगी अशी खराब निघाली वागणुकीला सांगा बरं? अहो तुम्ही म्हणताय ती बरोबर आहे, मग पण जरा थोडस तरी बघितलं पाहिजे का नको? अहो अजून झालं काय तुमचं परत चालू? जरा शांत घ्या. तुमच्या असल्या स्वभावामुळेच पोराचं लगीन विना झालंय. तुम्ही बघा एखादी चांगल्याने उरकून टाका. वहिनी म्हणतात ते अगदी बरोबर आहे. माझं कसं म्हणणं आहे, जी स्थळ येईल लग्न पटकन उरकून टाकायचं. आता चांगली वाईट पोरगी बघत बसलं ना, तुमच्या पोरात ह्या वर्षी काय पुढच्या वर्षी लग्न होणार नाही. एक चांगलं स्थळ आहे, दोघा ठिकाणी मला हटकलं ते, पण म्हणलं परत तुम्हाला सांगाव. कोणतं? हो, बघा एकदा मुलगी कशी आहे ती. पोरगी दिसायला नक्षत्रासारखी, काय तुम्ही ही करता? हो का, कशी वाटते बघा. वा, अहो चांगली आहे मुलगी. अहो छान आहे की पोरगी. मग आपलं कामच तसं असतंय. चांगली आहे चांगली. पण कुठल्या गावची आहे? त्याचं काय आहे, गाव जरा लांबच आहे, पण असं ते आपल्याला काय करायचं, रोज रोज थोडी जायचं आपल्याला, बरोबर आहे का नाही? हाय बरोबर आहे, पण हे का जरा ही काम बिमतीनं केली पाहिजे. आजकालच्या पूर्वी बघितलंय ना, काम करतच नाहीत घरात. मला सगळं माहितीये तुम्हाला मुलगी कशी पाहिजे, म्हणून डायरेक्ट मी तुमच्या इथं आलोय. बरोबर आहे चुकीचं मला सांगा? नाही बरोबर आहे बरोबर. हा, दहारा म्हणू नका, ऊस तोडायचं म्हणू नका, चारा पाणी वैरण सगळे घरकाम ती स्वतः करते. आणि स्थळ आहे ना बीड भागातले. बीड भागातलं? हा, मग काय नाती गुती काय? भाऊजी ह्यांचं काय ऐकू नका सा. तुम्ही कुठली पोरगी म्हणताय ती बघून टाका, उरका लगीन. हे बघा, तुम्ही एवढं नाती गुती बोलताय, तुमचं पोरग आहे का एवढं शान? त्याला नाही तसली व्यसन हाय बर का? मग तुमचं कसं झालं माहितीये का, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही मनच आहे ना. नाही नाही हाय हाय बर का. थोडं आपली बाजू कमकुवत आहे. ही स्थळे ना सगळे माझ्या भरोशा देणार आहेत, हे तर माहिती ना तुम्हाला. नाही हाय की बरोबर आहे. मला किती पुढे खोटं बोलावं लागणार आहे. हो, मग एखाद्या चांगले होते ना, चला खोटं बोलायला काय अडचण नाही. बरोबर आहे चुकीचं आहे? बरोबर आहे. हा, त्याच्यामुळे तर नडलंय किंवा सगळ्या अडचणी ह्या लग्नात तेवढ्याच यायला लागले. आता कुठल्या गोष्टीची काळजी करायची नाही, बरोबर आहे का नाही? नाही चालत. तारीख काढायची आणि द्यायचा वार उडवून. चालेल चालेल, काढा मग बघू. एखादी तारीख. मागवा कॅलेंडर म्हणून. ए वर्षा, ए वर्षा कॅलेंडर आण रे. मी काय म्हणतो, स्थळ बघायचं गेलंय. अहो पोराचं तर ठरू दे की आधी, मग बघू पोरगीच. डॉक्टर पोरगे पण म्हटलंय, बाकी नाही काय. बघू की नंतर. अण्णा एवढं नाही बघत बसायचं. असं जर बघत बसला मुहूर्त, कॅलेंडर संपलं तरी तुमचा मुहूर्त सापडणार नाही. दिसेल ती तारीख द्यायचा बार उडवून. मला तर काय वाटतंय माहितीये का, ही लाल तारीख आहे, हिथच फिक्स करू, मुहूर्त चांगला आहे. अहो बघू की असं कसं अहो मुहूर्त ग बसा हो. तुम्ही कुठली तारीख म्हणताय ती बघा आणि ठरवून टाका एकदाच. 22 तारीख फिक्स करून टाकू. चालेल वार गुरुवार आहे. चालेल ठीक आहे, तुम्ही म्हणाल तस असू द्या. जरा चहा टाका, जरा तोंड गोड करा भाऊजींच. भाऊजी शांत व्हायचं. तिथं जाऊ, इकडे या. महत्वाच्या गोष्टी बोलायच्या राहिल्या तुमच्या सोबत. बोला की, बोला. वहिनींसमोर कसं बोलणार ना मी. हम्म. हे बघा, या स्थळासाठी मला बाहेरनं 50-60 हजार रुपयाची मागणी होती. हा, तर म्हणलं कसं आपल्या जवळची माणसं आहेत, त्यांना जरा अगोदर सांगावा. आणि तुम्ही काय पैशाला नाही म्हणणार नाही, नाही, तर नाही. बरोबर आहे का नाही? नाही नाही बरोबर आहे. हा, हे तुमचं बघा. काय आहे ते आम्ही देणार. हे बघा,
तिकडे मस्त 50-60 हजार रुपये घेतात एजंट लोक. आणि आपलं कसं आहे, तुमचं ना आपलं रिलेशन जर चांगले, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, बरोबर आहे. इतरांकडे मी 10,000 घेतो, तुमच्याकडे फक्त 5,000 रुपये घेऊन टाकू आपण. अहो देऊ की, होऊ द्या लग्न, धडाक्यात करूया लग्न, मग देतो ना तुम्हाला. हे बघा तुमचं असं आहे, चांगलं काम करायला गेलं का देऊ की नंतर. तुम्हाला एक सांगू का, बाहेर एवढी जी उधारी आहे, असे प्रत्येकाकडनं थोडं 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 गोळा केले ना, कमीत कमी 4 ते 5 पोरांचे लग्न असेच होतील. एवढा पैसा गुतला बाहेर माझा या एजंटगिरी मध्ये. बर चालतंय, पोरगी तरी अगोदर दाखवा, मग देऊन टाकू की. अहो जाऊ की, आता ठरलंय ना 2 दिवसात जाऊ तिकडे लगेच. चालल, ठरलं. हो का, हम्म. ती तुमची तिथं म्हणलेली रक्कम पण देतो हा. आणि आहेर पण घेतो की फुल पोशाख तुम्हाला. नाही नाही, आहेर नको आता. ही पण आहेरचेच कपडे आहेत. झीक लागलाय घरी आहेरचे कपडे देऊन देऊन. त्याचे काय का त्याचे पण पैसेच द्या तुम्ही आता. हो का, आमचं काम आहे ते आम्ही करणार. चालते, हा, तुम्ही काम करा आणि आपण जाऊ लवकरच. जाऊ जाऊ, तुम्हाला वेळ काढा, त्या दिवशी आपण निघू. देऊ बार उडून ह्या वेळेस. हा? बारच दि उडवून. भेटला का? विषय आहे का? हा लय जोरात भेटलो. हा ना. मग अक्षय काही म्हणलं का? पाखरू एक नंबर काढलं तू. हा मग देतो का दणका? अरे या पुष्पाची श्रीवल्ली आहे ती. आणि एक लक्षात ठेव, त्या पुष्पासारखंच राहायचा, अजिबात झुकायचं नाही. काय लय झुकतोय. अरे लग्न केलं तर तिच्यासोबतच करणार काय, आणि कुणी नडू दे मग. तू नडकी बिंदास. बाकी मी आहे की, मी काढतो की काठा. पुन्हा जर अरे बाकीच्यांचा. पण अक्षा मानलं का तुला? दूध टाकू 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 चांगलं पटवलं की. अरे कृपा तुझी, तू गाडी देतोय म्हणून तर मी हवा करतोय, नाहीतर कशाच काय रे माझं. हे बघ अक्षा, हे नाही पटलं आपल्याला. आपल्यात तुझं माझं काय असतं काय रे? अरे जे तुझं आहे ते माझं आहे, आणि जे माझं आहे ते तुझं आहे. बरं ऐक की, हा. मला चौकात सोड, पुरत दूध घ्यायला जायचंय मला. हा चल. हा? हा चल. हाके हाके, पाहुणा आले तू बघायला आणि बोलावलंय घरी मला आणि पाहुणं बघायला. नाव घ्या. हो तुम्ही घ्या की. घे रे दाद्या, घे नाव. हो सिस्टर राणी. दाजी उखाण्यात नाव घ्या की. मला तेवढंच येतं. जा, मग घे नाव. वहिनी घ्या तुम्ही नाव. हिरवीगार झाडे नदीच्या काठी, रोहित रावांचं नाव घेते तुमच्यासाठी. सुखाने संसार करा बाळा. ए पडू दे की दाद्या. पड पड जरा तिथं जा.
बस खूप थकलो आज नाही. हो. एकदाच मुक्त झालो या व्यापातून. मोठी जबाबदारीतून मुक्त झालो. अगदी माझ्या मनासारखं सगळं झालं हो बघा. ना. सौभाग्यवती एक बोलू का? बोला की. आज खूप छान दिसताय बर का. अहो, काय लाजताय तुम्ही? अहो खरं तेच बोलतोय आम्ही. तुमचं आपलं काहीतरीच. अहो गंमत केली. तुम्ही काय कमी दिसताय व्हय? अरे वा. मस्त हँडसम दिसायला. मग दुसरं लग्न करू का? काय? अहो चेष्टा केली तुमच्याशी, जातो दुसऱ्या कोणाची. अहो असं म्हणा की मग. तेच हो. जाऊ द्या. पण आता फक्त एक इच्छा राहिली बर का. कोणती? नातवंडांचं तोंड बघायची इच्छा आहे बघा. होय बघा. मग बघा सगळं संपलं. एकदाची काही नातवंड झाली की नाही माझं सगळं टेन्शन गेलं बघा. मुक्त झालो नाही का. दारू पिऊन आलाय का तुम्ही? नाही ग. वास येतोय दारूचा. नाही ग, दूध पेलोय. खोटं बोलू नका, दारूचा वास येतोय. अगं त्या दुधात काहीतरी टाकलंय. घ्या बरं माझी शपथ. हे मी आज नाही शपथ वाचवण्याची. आज दिवस कुठला आहे, मूड काय आहे, आणि तू करते काय? हात नाही लावायचा माझ्या अंगाला. अगं राणी, आज या राजाला उपाशी झोपणार आहे का? ज्या दिवशी तुम्ही दारू सोडताल त्याच दिवशी मी तुमची राणी. बघ रानूबाई, मी हळदीकुंकाला जाऊन येते. हो आई, लवकर या, मी तोपर्यंत स्वयंपाक करून ठेवते. हो. होय, ऊस काय बळवणार आहो. हा पण बघा मोरी आहे का कसं टोकारतय माणसं. त्यात काय अक्कलच चालत नाही तिची. हा ए मोरे, ए ए मोरे, ए डोकं चालतंय का? डोकं का रे काम करतोय, करू दे मला. अरे कशाच काम करतोस? बांध टोकार तुझ्या का केवढा बांध होता ह्यो. अरे बैलगाडी अख्खी जात होती इथनं. हा नाही कळतं तर आणखी मोजणी बघ. अरे मोजणी आणल्यावर पळून जातोस की तू. गावाला गेल्यावर मोजणी घेऊन येतो. कधी गावाला गेले बरं? अरे काय आडग बोलतोय बघ.
काय मोरे आपा तुम्ही राव किती वेळा ही तुमची भांडणं झाली आम्ही सारखं यावं मोजणी आणा घ्या मिटवून रोज एकामेकाची तोंड बघायच्यात काय लावले राव तुम्ही कळत नाही का अहो हाय त्यांना कळत नाही तुम्हाला कळत नाही मग कळतंय कुणाला एकदा मोजणी आणा आणि ही विषय मिटवून टाका तुम्ही. आणखी म्हणा मोजणी मग कळतंय तर आणू की बसू आणि हाय का बघ 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 ए, थांबा की या. मोरे ए ए अरे कळतंय का ए चिपट मोरे गबाजोक चिपट चंबवले तोंड सोड काम करू ते नाटकी करू नको एकदाच घातपात करेल तुझं काय मोरे आपा आता झालं का समाधान आणि एकदाच खटका मिटेल काय खटका मिटल हा डोकं फुटत चोर मारताय वय हा ही काय पद्धत आहे आता कुठं चालला पळून ए मोरे आपा थांबा 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 हा ना ए दाद्या अरे कुठं आहे का अरे इथं लय लागलेलं का अन्नाला ये लवकर काय काय झाले काय झालं काय नाही बांधावलं कसं पडलं माझ्यावर कसं रेव लागतोय नार काय झालंय दवाखान्यात न्यावं लागेल अरे आपा मारून गेलं ते बघ 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 काय गेले ते बघ त्याच्याकडे बघ कुठे आपला आप्पा कुठे आपला या बाहेर इथं आपला रे काय मारलं माझ्या बापाला कोण बघावं माझ्या बापाला मारतोय काय आमचा विषय काय केलं पोरा तू त्याला माझं नशीब आपा हे कुठे होते कुठे जातो म्हणले होते आपा 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 हे आत्म आपा 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 अरे ये अरे ये अपन अपन अरे ये अरे अब अरे काय झालं आजच्या उचल 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 अरे उचल हात नको यार अरे चाल तू चल तू उचल अप्पा 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 अरे अप्पा अरे कुणी मारलं उचल उचल लवकर उचल अप्पा अप्पा अरे अप्पा अप्पा चल चल चल
हो डॅड. बरे एक तब्येत हाय बरे. जखम हो. काळजी घ्या जरा. हो. सकाळच्या गोळ्या. आप्पा थोडा घासभर भाताचा खावा की हो. तुला सांगितलं होतं हे नको कुत्र्यावानी भरवारा म्हणून. कशी झाली अवस्था इथं. उठलं की सुटलं त्या बुलेटचा काय नाद लागलाय काय माहित. गावभर नुसता फिरतो याच. थोडं कामधंद्यात लक्ष दिलं असतं तर झाली असती का ही अवस्था. अगं मी कामानिमित्त हिंडत होतो की ग. असलं कसलं काम असतं तुझं. असलं कसलं काम असतं तुझं. ही अवस्था आली असते का आज आपणवर. घरातलं सोडायचं आणि बाहेरचं लोकांचं बघायचं का. थोडं घरात दे लक्ष. हिडी फिरा कुत्र्या वगैरे सारखा फिरत असतो या. आणि त्या रोहित्याचं तर का ना कधी चांगलं होत नसतं. म्हणून तर आतापर्यंत बिना लग्नाचा फिरत होता. आता कुठली पोरगी केली काय माहित कडूनी. आता कुठं चाललाय तोंड घेऊन. नाही कुठं जात इथंच आहे. अक्षय ऐकणार आहे. नाही वर्षा, तुझ्या भावानं खूप मोठी चूक केली. एक वेळेस त्यानं मला मारला असतं तरी चाललं असतं, पण त्यानं माझ्या बापाला मारायला नव्हतं पाहिजे. अरे पण तू त्याच्या चुकीची शिक्षा मला का देतोयस. मी काय केलंय. मला माहिती आहे चुका ह्या माणसांकडनंच होतात, पण तुझ्या भावानं थोडं समजून घ्यायला पाहिजे होतं ना. एक वेळेस त्यानं मला सांगायला पाहिजे होतं. मी काय ना काहीतरी मार्ग काढला असता, पण त्यानं डायरेक्ट वार केला. अरे ते सगळं मला मान्य आहे. मी तुला सॉरी म्हणते. माफी मागून झालेल्या जखमा बऱ्या होणार आहेत का. आणि हा जर तुला माणसांपेक्षा चूक जर महत्वाची वाटत असेल ना तर तुझा प्रश्न आहे. नाही ग वर्षा, मला तर कुठं वाटतंय की तुला सोडावं, पण काय. जे घडलंय ना ते खूप वाईट घडलंय. असं घडायला नको होतं. तू आपला विचार कर. आपल्या प्रेमाचा विचार कर. आपण पाहिलेल्या स्वप्नांचा विचार कर. मी नाही राहू शकते रे तुझ्याशिवाय. वर्षा तू नको रडू. मी पण नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुझ्या भावाला केलं माफ. आता हस बर. हस ना. बर तुझा ए चल. कुठं कुठं म्हणजे. अरे बापाला मारला त्यांनी, त्याला सोडायचा नाही, त्याला मारायचंय. जाऊ दे सोडून विषय. दे ना सोडून विषय. दे सोडून म्हणजे. अरे अक्षय तू येळा झाला काय. अरे शेजारी पाजारी म्हणलं वादविवाद होत राहत्यात. समजून जायचं आपण. झालंय चुकून त्याच्याकडनं. ए अरे कुठली भाषा बोलतोय तू. अरे बापाला मारलं त्यांनी, तू काम सोडून दे. सोडून बिडून नाही चल. अरे वेळ आहे का काय. कुठं वाद घालत बसतो त्यांच्या संग. वाह वाह अक्षय शेठ वाह. शुद्ध बोलते का मी. क्या बात है. प्रॉब्लेम आहे ना माझ्या. बाकी काय. अरे अक्षा शब्द बोलते एकदम. तीसभर जागेसाठी बापाला विसरतोस. अरे ज्याने तुला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, तू त्याला विसरतो. ते आजकालच्या पोरीसाठी. वा अक्षा. तुम्हाला का देतोय. अरे तो माझा जरी बाप नसला ना चांगलं वाटतंय का मला. तरी मला त्यांनी जीव घातलाय. अरे हा तू जरी काय केलं नाही ना, मी सोडणार नाही त्याला. कापून टाकल त्याला, कापून. काय मला कुणाची गरज. अरे अक्षा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. नाही तुझी गरज मला. नाही सोडायचं त्याला. त्यानं जशी माझ्या बापाची अवस्था केली ना तशी तिच्या भावाची अवस्था करायची. एक पोरगी सांगून जाते मी बदलणार. हाच बदलाचं नाही आता. त्याचं तुकडे केल्याशिवाय आता शांत राहत नाही. चल चल.
चल घरात. काय झालं? अरे घरात चल. ए कुठे तुझा पोरगा? ए हात काढ. ए सोड. ए आपल्या संस्कार असे आहेत की मोठ्या माणसावर हात नाही उचलायचा. हे आपल्याला शिकवण आहे घरच्यांची. ओके 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 सॉरी शक्तिमान. बरं आपले चिरंजीव कुठे आहे सांगताय का जरा? हा कुठे तुझा मुलगा? अरे माहित नाही कुठं गेलाय तो. माहित नाही म्हणजे? कुठं गेलाय ते मला माहित नाही. कुठे गेला तुला माहित नाही? कुठे गेलाय ते सांग. अरे तो गावाला गेलाय. गावाला गेलाय? गावाला गेलाय की पाठवलाय? हा कुठे गेलाय? एकदा सांगितलंय ना गावाला गेलाय म्हणून. ए अरे तुला इज्जतीने बोलतोय म्हणून का तू डोक्या मुतणार का आता? एका शब्दात विचारतोय तुला कुठे गेलाय पोरगा? हे संस्कार दिलेत का तुम्हाला? संस्कार आणि तू आम्हाला सांगणार संस्काराच्या गोष्टी. अरे संस्कार किती आहेत ना ते तुझ्या पोराने दावले ना. अरे आमच्यावर संस्कार आहेत म्हणून तुझ्या हात उचलत नाही. आणि नसते ना तुझं कांटाळ फोडा वेळ लागली नसती. सांगायला लागला संस्काराच्या गोष्टी. बरं कुठे लपवलाय सांग एका भाषेत. अक्षय भाऊ बोलले तर बोलले. कोण? अक्षय भाऊ बोलले तर बोलले. तुझ्या पोराला शोधून काढ आणि त्याचं तुकडं करून ना तुझ्या दारात टाकीन. चल रे. कशाला कोंडून ठेवला तुम्हाला? अरे तुला कळतंय का काय काय चाललंय ते? कळतंय का माझी? हा काय झालंय डोक्याला? अरे हुदी की हा यात काय केलंयस तू? हा यायचं दारू प्यायची काम धंदा नको. पोरगी एवढी घरात सुंदर बायको करून आणली. हा कशाला कोंडलं मला? कोंडलं कशाला? हा कशाला उद्योग केलास तू? हा उद्योग केला म्हणजे हे लागलेलं बघावं नाही की मला? अरे गावात नुसतं का सगळं फिरायला नको झालंय का आता तू? अहो शांत कशाला शांत? कुणी मेलं उद्या मारून जायचो मला? अरे मारू दे. मी अजून मी काय बघत बसू का? मी अजून जिवंत आहे. मी करीन काय आहे ती तू सांगायची गरज नाही मला. करेल काहीतरी. आम्ही बसू मागण्या भरत. आता कुणी निस्तारायचं रे? हा काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. मी काय म्हणते हिच्या बापाकडे लावून देऊया काय दोघांनी? हो तसंच काहीतरी करावं लागेल. पुरे फोन लाव ग. अहो ऐका की मी काय म्हणते जाऊ की आपण आबाकडं. नाही जात. दाद्या ऐक की वहिनीच. जा की कधीतरी आमचं ऐक. आणि तरी पण अजून थोडीफार काळजी वाटते. आपण दवाखान्यातून आणलं ना डॉक्टर काय म्हणले? बरं आहे म्हणले ना? बरं आहे म्हणलेच की रे. आप्पा 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 पाणी. आप्पा पाणी. आप्पा 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 काय झालं? कुठे गेला ही नासका? अक्षा तायडी टेन्शन मध्ये आहे सारखी मला बोलते. अरे बहीण आहे तुझी ती बोलणारच. अरे फोन उचल की नासक्या. हॅलो हॅलो. अरे कुठे आहे मुर्द्या तू? घरी आप्पा घरी ये की. काय? ए गाडी काढ. चल लवकर लवकर काढ. अरे आप्पा आप्पा आप्पाची परत
काय झालं आपण? अरे तुला काय कळतं का नाही? अरे सतत कसं रात्री तर बरं होतं की. काय झालं? कसं काय झालं अचानक? मला पण माहित नाही, मी तर बसले होते. आप्पा अक्षय पाणी पण पिण्यात आहे. आप्पा ऐका पाणी, आप्पा. तर लवकर दवाखान्यात घे चला. अक्षय ज्याने हे हाल केलं ना आप्पाच त्याला सोडायचं नाही. नाही सोडायचं. आप्पा आप्पा तुलाच लय होती प्रेम करायची मस्ती ग, तुलाच लय होती प्रेम करायची मस्ती ग, मग सांग आता कशाला दुरुस्ती ग, मी तोडतोस तू बांध मोळी नुसती ग. ए पिंट्या हो, अरे किती वेळ अगर भरायला? 4 सर बाकी आहे 4. संत्या कुठे गेलाय? गावात गेलोय. कधी यायचा? ते येणार आहात भरल्यावर. उरग लवकर, ट्रॅक्टर न्यायचाय. झालं 4 सर बाकी आहेत. का दिवस मावळा का इथं आहे? उरका पटापटा. इथं दिवस मावळा कधी बाहेर निघायचं? औस होती तुलाच माझ्या घरची व्हायची सुना, मग सांग कशाला म्हणती आता लागत येऊन, अगं लय नखरेचे तू. औस होती तुलाच माझ्या घरची व्हायची सुना, मग सांग कशाला म्हणती आता लागत येऊन, सदा काम सोडून सावलीत जाऊन बसती ग, सदा काम सोडून सावलीत जाऊन बसती ग, अन सांग आता कशाला दुरुस्ती ग, मी तोडतो तू बांध मोळी नुसती ग, अन सांग आता कशाला दुरुस्ती ग, मी तोडतो तू बांध मोळी नुसती ग. अय झालं का नाही भरून? होतय की. अगं जरा दमानं चालायचं, मुळे घेऊन पडशील की. दमानीच चालते की. काय झालं उगा तू पडली की त्रास मला आहे ग मोठा. मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? पहिले की संध्याकाळी तुझं काम म्हणजे हित लागले 100%. तुझ्यामुळे ऊस तोडायाची धरावी लागली वाट, अन तू तर म्हणती मोळ्या वाहून दुखती माझी पाठ, घाम नाही काय पटापटा तुझं झाला काय ना पर काय चालू. मग सांग आता कशाला दुरुस्ती ग, मी तोडतोस तू बांध मोळी नुसती ग, अग सांग आता कशाला दुरुस्ती ग, मी तोडतोस तू बांध मोळी नुसती ग. यार उर का हात लागा ना पटापटा. दिवस घरायला लागला तरी कळा नव्हे. जावा बापू. या या या. अरे वा वा औषवंत औषवंत. या घ्या पिशवी घ्या इकडं. हे काय इथंच आहे. ए म्हणे ए ए मंगे
अगं काय करते उरक पटकर ना इकडं बघ की कोण आलं या ये पटकर न ए सोनिया अरे पाण्याला पटकर न कशी आहे बाळाजी? अरे किती उशीर आणखी पाणी हा पाहुण्यांना दे ना तर मला देशील झपाट कर ना ती वाड भरून घे नीट जा मग हे बघ बऱ्याच दिवसात आता पाहुणा आले ते हा लेकरू बी माझं बऱ्याच दिवसात आले या वाड्या बिड्याचं काय बघू नको ती वाड राहू दे इथंच पडू दे पाहुण्यांना घे आणि खोपटावर जा हा मटणा बिटणाची तयारी करा लेकरू माझं लय दिवसात आले या आणि झपाट कर ना मी हे ट्रॅक्टर घालावतो आणि मी पण आलो लगे बिगी बिगी हा आणि त्या वरच्या आळीच्या माझ्याकडे जा हा त्याच्याकडे आण 2 कोंबड्या माझं नाव सांग यार उर काय की तुम्ही काय काय तुम्हाला नका मग काय सांगितलं कळत नाही का अरे बरा पटा ए दामानी येऊ दे दामानी घे की जोड पाठ करणं पाऊस आला म्हणजे लकडं अडकून पडेल मग 2 दिवस खडत यावं लवकर बाहेर काय बाया ड्रायव्हर आहे 2 ट्रॅक्टर जोडितोय आमचा संतो असता तर एका झटक्यात ट्रॅक्टर बाहेर काढला असता मग काय वा अजून चहाच चाललाय वय हा मटा बिटन का व्हायचं आणि लेकराला बस आलो आल्या लगेच चुली पुढं अहो मी म्हणत होती पुरीला आम्ही चहा ठेवती पण ती म्हणली राहू दे मी ठेवती आता राहायचे येते ना पाहुणे मग होईल की त्याला किती उशीर लागतोय अगं होईल पण घ्यान गेल्यावर कसं वागती आज होईल पोर कुठे या हा पोर तिकडे गेलं वाड बांधते अजून म्हणलं वाड बांधून ती मी इकून येतो येईल तो त्याची नको काळजी करू एकटाच आलाय म्हणून विचारलं होतोय की चहा होईल की कसं काय एवढं अचानकच प्रकरण तापलं बांध पोकारते ते बापाचं रक्त काढलं त्यांनी रक्त बघितल्यावर मला नाही सण झालं टाकला खोऱ्यात ठोकानं आलो निघून आपण तुम्ही ठोका टाकला आता हे निस्तारायचं काय बारकी गोष्ट आहे का हा अहो करणं सोपं असतं निस्तारणं लय अवघड असतं व हा आता कळतंय झाली चूक माझी अहो अशा चुका केल्या तुमचा परपंच पुढं जायचा अजून लाभ हा याचा विचार अगोदर करायचा आणि कुठली गोष्ट विचार करून करायची केल्यावर त्याचा विचार करत बसायचं नाही घडलंय ना आता आता असू द्या आला तर 4 दिवस आपलं इथं खा प्या हा मग बघू पुढलं काय असेल ते ए अगं झाला का नाही मग याच्या अहो झालाय की मग त्या बाळाला माग सरकवून तू फुक ना जा तुला का जा बी फुका ये ना का वाढ बी बांधती एकात 4 एकात 5 एकात 9 हा सारखं असंच मुकदम आज माझ्या घरी कस काय वाट चुकलाय तुम्ही होय ह्यासाठी सांगत असतो तुला कमी पेत जा म्हणून हा अरे बायको मरमर मरती तिकडं आणि दिवसभर बावळटावानी फिरतो इकडं तिकडं आणि म्हणे माझ्या घरी तुझं घर पलीकडं बावळाटा झालीच आव मुकदम तुम्ही बायको सांगू नका माझ्या त्या डबरीला पाट 2 शेज तोडून टाकले ती तिला मी नुसतं म्हणलं तू खांडकूट करत राहा मी आलोच दवाखान्यात पट्टी करून होय ना तुम्ही पट्ट्याच करा कुठं पडलास हा ती खंपोस लागलं ऊसाचं एक बोटाला ती गेलो दवाखान्यात 4 दिवस तर फडात दिसला नाही हा
अरे 4 दिवसात दोघाचा 1 टन तरी होतोय का रे तोडून? शेजाला शेज जातोय का नाही सांगा बरं मुकदम. ए मग ये. अगं तू काय त्याच्याकडे बघत बसली? डोळं गेलं की धुरानं. हा सर तिला फुकपा टाकणं. सर उठतो. नुसती बघत बसली पाहुणा आता ह्यो केवढा चाललाय दिसतोय का तुम्हाला? पाहुणं येतं काही जावायत बरं का पाहुणं. या बघा मुकदम माणूस 1 नंबर आहे. तुमचा इथला चहा पाणी झाला माझ्या घरी यायचं. तुम्हाला गारच्या गरमच्या कसला व्यवसाय द्या लागल ती सोय आपली फाकड्याची. बरोबर आहे ना मुकदम? बरोबर आहे. माणूस गाण्यागत सवय ना आपल्याला. आल्याला पाहुणा रिता जात नाही. ना कुठले तुला माणूस गाण्यागत सवय ना तुला. पहिला गारच्या म्हणत जा, गरमच्या म्हणत जा. बावळाट कुठला प्याचा का तुला हितला आमच्यातला चिया? पिलो असतो मुकादम पण आताच लावून आलोय. उगा तिच्या पिलो म्हणजे माझी उतरायची. बरं पाहुणं माझ्या कोपावेच बरं का ना मी नाराज आहे ना आयुष्यप बरं का मुकदम. हा तुझ्याच कोपव जा ना तर जातील लोकांच्या कुणाच तरी कोपव. पाहुणं 100% यायचं बरं का मुकदम लावून द्या. हा जावा नीट 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 चाला. हा पडचला अजून दुसरा पाय मोडून घ्या चाल. पाहुणं जरा घ्याच्या घेतला असता पाहुण्याच्यात जाऊन. पाहुण्याच्यात जाऊन कुठे चहा घेते ती वय? आपलं घर आहे की आपल्याच घरी प्याचा असतो. घ्या तिकडे बघा घ्या घ्या. का हो कसला विचार करताय? माझ्यामुळे तुला किती त्रास होतो? कसला त्रास? लग्न झाल्यापासून कसलं सुख दिलं नाही तुला. मामांना मामीला माझ्यामुळे किती त्रास होतो. त्रास कसला तवा? जे नशिबाचं भोग आहे ती तर भोगायलाच लागणार. जातील की ही बी आपलं कधी ना कधी दिवस. नाही ग मी तुझ्या इच्छा अपेक्षा काहीच पूर्ण करू शकलो नाही. इच्छेचं काय आहे तेव्हा एवढं? तुम्ही माझ्यावर प्रेम करताय तीच किती माझ्यासाठी. होय ग आधी मी दारू प्यायचो त्याचं तुला टेन्शन आणि आता मी केलेलं कोटाना त्याचं किती मोठं टेन्शन आहे तुला. हे बघा आता तुम्ही काय काळजी करू नका. चला आतमध्ये झोपायला थंडी वाजते बाहेर. उठा चला. अहो तुम्ही मग अख्ख्या फडात बघितली ती तू कुठंच दिसना. कोपरानं कोपरात चालून बघितला कुठंच दिसना. म्हणजे नक्कीच खूप वासत. तुम्हाला बरं माझ्या मनातलं कळतं हो. बघा आता जीव आहे म्हटलं तुझ्या मनातलं कळलंच पाहिजे की. सारखंच पालवत ठेवून असते हो. आले असते ना हात हलवीत तेवढंच कळतं. तुझ्यासाठी असं कधी मोकळ्या हाताने आलोय का मी कधी? अयो बघू बघू साडी. कस काय आहे? हो आवडीचा कलर आहे की माझ्या. घालते आता सक्रातीला. साखरात बिकरात राहून दे तिकडे. आता येस इथं माझ्या पुढे. आता नको मला भीती वाटती. आता हे तर कशाची भीती आहे? उठायचा आमचा बाजार. मोळ्या बांधायच्या राहिल्या तिकडं. आता बाजार बसवायचा दिवस आहे. कुठं बाजार उठवाय निघाली. हाय मागे तिकडे बांधतोय मोळ्या उसात. अहो पण मला भीती वाटती हो. भीती राहू देत ठेव. अगं राणी जावाय बापूला सोडायला लावलाय ऊस. त्याला काय होतंय मग आता तीच करायचंय की पुढं बी.
जपून करा जपून. जावाय बापू जमताय का? जमतंय की जपून ऊस तोडा. तुमची लेखी काळजी घे. मामी बोला की. आता आमचा बी पैसा हिशोबात धरा. हो धरायचं की. आधी तोडाय शिका आणि मग हिशोबात धरा. आणि होय गे तुला हाक बिक मारले असे पटकन यायचं कळत नाही बे. आधी मुकदमी असती फळामध्ये. आणि काय हो सारखंच काय काम असते तुमचं फळामध्ये? तर अगं माझं कामच फडात आहे. हा तू तिथं मीच आहे की. होय गे यंदा मला वाटतं पटायार वळ पडतो या. होय ना. 8-15 दिवसात तर मला वाटतं मोकळं होईल सगळं. काय हो मग येणार काय आमच्या गावाला मला भेटायला? बघा तुला जाऊन दिली तर भेटा यायला लागेल ना. लगीन बिगीन करताय की काय माझ्या बरोबर? तसंच समज. हा काय तरच. आणि तू मागे कुठे आहे तुझा? हाय की तिकडे पिऊन पडला असं कुठं. नाही ती दिली मगाशीच त्याला. काय हो मला गिफ्ट म्हणून मोबाईल जुनाच कसा दिलाय तुम्ही? होय का? अगं मोबाईल जरी जुना असला तर सिम कार्ड नवं आहे की त्यात. खरे खरे. आणि मग का फोन कर की मला असा रातचा व्हिडिओ कॉल. मी आहे की. हा तेव्हा मी तुला म्हणायला वाटेल तेव्हा फोन कर. अहो माझा नवरा लय खराब आहे. का? नाही ठीक आहे त्याला 1 क्वार्टर देतो की तिथं. एक खांबा दिला तर 2 लावल्या तर खालचं वरचं समजत नाही मला. एवढी भीती होय तू त्याला? आणि मग नवरा आहे माझा. आता पट्टा पडला की तुम्ही इकडं आम्ही तिकडं. तुला जाऊनच देत नाही इकडे. त्याचा भराभर बंदोबस्त केलाय बघ मी. काम बघितलंय मालकाच्या तर रानात खोली बांधून ठेवलेली आहे ती. आणि ती अख्खं फाकड्याकडे जर आहे अख्खं तिथं मेहनत सगळी माझ्याकडे आहे. तू एकटीच तिथं आणि तिथं चिट पाखरू बी येत नाही बघ. काय म्हणताय? तवर पुढल्या वर्षी कारखाना चालू होत नाही तवर तुला 12 महिने काम आहे इथं. परमनंटच करताय काय आम्हाला इथलं? तसंच समज. अगं मी आहे ना तवर इथं तू टेन्शन घेऊन काय असं डागानं मडवून टाकतो ना तुला पुढल्या वर्षीपर्यंत. बघ कसं आहे. मग म्हणजे राहायला खरंच संतोषराव आयुष्याचं कल्याणच केलं राव माझ्या. तुला काय माझी पावर माहिती नाही. हा एकदा का माझी पावर आली टावर जर उभा राहिला तर ह्या खाल्ल्या आळीपासून गावाच्या वरच्या टोकापर्यंत बल असं खांबावलं धडा 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 उडत जात्यात. आमच्या घरात तेवढे लाईट लावायची बघा. तू नुसतं होय म्हण की लाईट काय असा हॉलिजन लावते की तुझ्या घरात? हा तर चल की मग. का हो दमला काय? कधी असली कामं नाहीत ना केली. जमतंय का? जमतय की. उरका उरका लवकर. कवा आम्ही ट्रॅक्टर भरायचा आहे उरका लवकर. असं चालेल का? होईल सवय हळूहळू तुम्हाला बी ह्याची. काय होय का? मी जरा गावात जाऊन येऊ का? कशाला गावात आता? काय गावात बिवात नाही. बसा इथं गप. आलो असतो लगेच जाऊन. काय लगेच बिगेच नाही. बसा इथंच. आता तिथं झाडाखाली जाऊन झोपा. हॅलो अहो कुठे आहेत तुम्ही? खेप झाली का नाही खाली? होय संध्याकाळी येतात का नाही मग घरी जेवायला? अहो असंच आठवण झाली ना म्हणून केला फोन. येऊ कोणतरी आले. काय ग कोणाबरोबर कुचू कुचू बोलत होती? आईचा फोन होता. बरं आयला तुझ्या काय 24 तास फक्त तुझ्याबरोबर फोनवर बोलायला ठेवली काय? 8 दिवसातून एकदाच फोन आलाय. 8 दिवसात नालत वय. आणि काय तुझं नकर मोबाईल काय तोंडाला लिपस्टिक काय पावडर लावत होती का आधी कधी? आणि मला सांग तुला मोबाईल दिलाय कोणी ग? अहो मला रानात घावलाय. सापडलाय वे.
आणि इकडे मोबाईल दे. तुमच्याकडे आहे की पहिला? नाही माझ्याकडे आहे, पण हे बघ लोकांचा हरमा तरमाचा आपल्याला काय नको. मोबाईल कोणाचा असेल त्याची 7.5 माग आहे ना आपल्या. आणि इकडे दे. मला सापडल्या देते मी नंतर. मला कोणी म्हणलं तर देते मी. बघतोय बरं का तुझं थेर मी. काय नवीन किरिंग साडी कोणी घेऊन दिली या? जगूच्या बायकोने दिली. लग्नाला गेली होती, आयरात आणली तिने दिली मला. अगं त्या जगूच्या बायको 4 जण या साड्याला आणून घालतीन, ती बरी तुला द्यायला लागली साडी. बरं भांडू नका. तुम्हाला चहा पाणी करू का? चहा दे गे, म्हणजे आता टाकलेली उतरून जाईन. स्वयंपाकाला लाग फाडकीरनं. 18 वर्षाच्या पोरीला तुझं थेर चाललं आहे बरं का. पण एक दिवस तुझं अख्खच थेर बाहेर काढणार आहे मी. ओरख स्वयंपाक कर, मी आता येतो वर. काय पाटकीरनं उरक. आव जरा कमी प्यायची की. तू शिकवू नको मग. कमी प्यायची म्हणजे काम करतोय दिवसभर मी फडात आणि त्याची पितोय का? तुला पैसे मागत नाही मी. कमी जास्त म्हणजे एका चापटीचा उलटा पालता करीन. कमी प्यायची मग मला शिकाव दे का तू? माझ्या आधी झालं मला आली का? मस्ती आले करू नको. मला तसलं कमी जास्त माप काढा ना माझं. काय बघू नको मारक्या म्हशी का मग आता. राणी आपल्या बाळाचं नाव काय ठेवायचं? का तुम्हाला नाही वेळ सुचत? मला सुचत आहे ग, पण बाळाच्या आईला पण सुचलं पाहिजे. राणी आपल्याला काय होईल ग? मुलगा का मुलगी? मला तर मुलगाच पाहिजे. होऊ द्या मुलगा. ठेवा आणून बापाकडे, जसं मला ठेवलंय तसं. लावूच तोडाय. मी कशाला ऊस तोडायला होती? माझ्या पोराला शिकवते की मी चांगली. डॉक्टर इंजिनिअरिंग करणार आहे मी चांगलं. होईल ऊसाच्या फडात राहून. तू का नाही शिकली? आमचं कुठं नशीब एवढं चांगलं. आम्हाला वाटलं इथं येऊन शिकायला भेटेल, काहीतरी करायला भेटेल. कशाचं काय, परत तिथंच यायला लागलं आणि ऊस तोडायला लागलं. आणलं आमच्यावरच. मग कुणा आणायचं? घ्या बादली, चला आता. तेवढंच करायचंय, ह्याच्यासाठीच आणले. इकडे आका ए म्हाताऱ्या, कुठं तुझं जावाय? हा कुठला पण ठेवलं त्याला? ए अर्थम देणार तू कोण रे? कोणाला म्हाताऱ्या म्हणतो रे? आणि कोण म्हाताऱ्या? जावाय बिवाय मी कोण आहे ती ओळखत नाही. कुणाचा जावाय? हा कळलं तुला? कुठला पण ठेवलं त्याला? हा सांग लवकर. आता आमच्याशी गाठ आहे. तुझ्या पोरीला आणि जावायला नाही जीवनीशी मारलं ना, नाव सांगणार नाही. गप गुमान सांग कुठे लपून ठेवलं ते. नाही बरेच दिवस नाही, इकडे आलीच नाही, ती कधीच नाही आली. हे बघ, तुला गोळीत विचारतोय, सांग, नाहीतर मी इथंच आहे.
त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. ते जर गावले लोकांना कापल्याशिवाय राहणार नाही. काय सायंकाळी पुन्हा येईन आम्ही. समजलं नाही का भाषेत? नीट जावायची खबर द्यायची. आता हुकलाय, रात्री नाही हुकणारा. नीट लायकीत राहायचं. बोलताना व्यवस्थित बोलायचं. आपण कुठं आलोय, काय करतोय त्याचं भान ठेवायचं. सांगितलं नाही म्हणजे कापूनच टाकेल. चल. चले. आणलीच का लाकडं? आणली की रोज लागतंय की चुलीला. चुलीला कशाला लावती या? आता माझं सरण रच की त्यानं. हा लाडाचा जावाय, हा चांगला बोलून घेतला इकडं. आता तिथं कांड केल्यानं माणसं हित सुद्धा या लागली. हा नको तसलं मला बोलून गेली म्हणे ती. हा आता बरं झालं आता हिथं या झोपड्यातनं कोणी माणूस नाही, नाहीतर काय म्हणले असती माणसं. एवढा मोठा मुकदम हा आणि त्या माणसानं पुढं मानाखाली घालतोय. अगं कुठल्या फडावर गेलो, कुठल्या टोळीवर गेलो तर एका माणसाची हिंमत होत नाही तुझ्या नवऱ्याकडे वरतोड करून बघायची. पण आज तुझ्या नवऱ्याला स्वतःला खाली मान घालावी लागली. शेव का आपली एकुलती एक पोरगी आहे ती. आपण जर नाही तिला सांभाळून घ्यायचं तर कोण सांभाळून घेईल सांगा बरं. घ्यायचं की सांभाळून? सांभाळून नको घ्यायला कोण म्हणतंय तवा? लेकरू आहे आपलं, जन्म दिलाय, लहानाचा मोठं केलंय त्याला. आणि मग अजून काय करायला पाहिजे? आपण जर नाही सांभाळलं तर त्याला कोण बघणार? पाहुणं वर बसा की. लय काळजी तर काय झाली? आता नाराज हो नाहीतर काय हो. हा तुम्ही तिकडे उद्योग केला म्हणून तुम्हाला इकडे बोलावलं आम्ही. पण तुमच्या मागे ती कोण आहे ती माणसं पण आली होती. कुठली माणसं? इथं बी आलती काय? अहो कोण होती काय माहिती. गाडीत आली अशी नुसती वारेवानी गाडी. नको तसलं बोलली मला. कुठे तुमचा जावाय म्हणली. कुठे गेलाय, कुठं लपावलाय, तर असं कापून टाकीन म्हणत होती. म्हणून आम्ही आपल्या काळजीत पडलो. या मामा मामी माझ्यामुळे तुम्हाला नको त्रास. माझं मी बघतो, आपला मी गावाला जातो. गावा बिवाला जायचं काय काढू नका. मी माझ्या नंदाला कालच बोलली या, ते गबाळ गोळा करायचं पोर माझे घेऊन तिकडं जायचं. बर का पाहुणं, गावाला जायचं काय नाव काढू नका. हे बघा एकुलते एक लेकरू आहे माझं आणि तुम्ही पण माझ्या लेकरासारखंच आहे. हे बघा तिकडं टोळीवर जा, काय कमी पडलं की मला सांगा, कुणापाशी बी निरोप द्या, मी तुम्हाला तिथं पोच करण्याचा प्रयत्न करीन. पण गावाला जायचा काय म्हणजे विषयच घेऊ नका. माणसं लय त्यांच्या वागण्यावरच खराब वाटत होती हो. म्हणून आमचं वयच काळीच असं हालतंय. माझ्यामुळे मामाला माझ्या लय त्रास होतो. लय काय काय करतात माझ्यासाठी. तू पण माझ्यासाठी भरपूर काय काय करते. कुठून बुद्धा सुचली आणि मी गावाकडे कुठाना करून आलो. कुठं तर जाऊन जीव द्यावा असं वाटते. हा द्या ना जीव. माझं ह्या बाळाचं काय? अगं तुझ्याकडे आपल्या बाळाकडे बघूनच मी आजपर्यंत जिवंत. आणि त्याचं जाऊन मी कशावर येणार नाही. ज्याला यायचंय त्याला येऊ दे. बघते मी बी. नाही आडवं केलं ना एका एकाला कोयत्यानी तर नावाची राणी नाही.
चला. पाणी तिथं. ये जरी इथं. घे, काकी. इथं जरी. अगं कशाला कामं करते असली? सोड, ते आजपासून असली कामं मी करणार. तू अजिबात नाही काम करायचं असलं. बस इथं. हा? थकला असाल. नाही, आता थोडं राहिले अजून. एवढं करू. भूक लागली का? मी काहीतरी करते तुमच्यासाठी. नको का? तुला भूक लागली असेल ना? नाही, मला भूक लागली. तुला नाही ग, पण आपल्या होणाऱ्या बाळाला लागली असेल ना? थांब, मीच गावात जाऊन येतो. अगे झालं का? आले आले झालं. चल लवकर, वाड बांधून घे. हा हा.
कशाला येतील? अरे मला असं वाटतंय ह्या फडातच असते. इकडे कशी येतील ती? ती राणी आहे का ना रोहितीची बायको, हा. तिचा बाप मोकादमाची कामं करतो. ह्याच कुठल्या तर अशा टोळीत असेल. बरोबर. हो त्यांना पण विचार. चल चल दादा बघितलं दादा त्याला बघितलं हा मावशी व्यवस्थित बघा हा मावशी त्याला बघितलं बाळाला खाऊ घेऊन येणार बाप्पा. हो खाऊ घेऊन येणार. माझ्या बाबूला बटलं घेऊन येणार पप्पा. काय पाहिजे तुला? हॅलो. अरे किती कॉल करायचे? एक तरी कॉल उचल. ए काय काम होतं सांग, जास्त बोल नको. तो तुझा मित्र नाही का युवराज? हा. तो गद्दार आहे गद्दार. ए काय केलं त्यानं? हो मॅडम त्याला की सोडतो. ही पद्धत का तुझी सोडायची? तुमची पद्धत सांगा तसं सोडतो. ए, मला नाही तुझी गरज. काय निघ. मला गरज आहे की. हो मॅडम एवढा बहर आला जरा आमच्या पदरात पण पडू द्या की. मित्रासोबत राहून मित्राशीच गद्दारी करतो का कुत्रे? मॅडम प्रेमा मित्र आणि कुत्र सगळं माप असते काय. सोडणार की एक दिवस सोडणार. तो तुझा मित्र नाहीये, तू साप घेऊन फिरतोयस. तू त्याच्याबद्दल जास्त काय बोलू नको. तो चांगला माझा जीवलग मित्र आहे, त्याच्याबद्दल काय वाईट बोलायचं नाही आणि मी ऐकून पण घेणार नाही. चल ठेवू फोन. अरे ऐक माझं. सांगायला लागले माझा मित्र गद्दार आहे. जेवायला जेवू दे तू माझ्या. सोड मला. सोड मेल्या सोड. नाही राख हा तुझं हा सोड सोड मला. तुला नाही घरी तुला हा? ए झोपडी पडून दे.
ना रहेगा बास ना बजेगी बांसुरी। माझ्यावर बलात्कार केला? वा!